नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे एआयचा हक्क. हो, बरोबर ऐकलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिळवण्याचा अधिकार. आता हे ऐकून वाटेल की हा काहीतरी टेक्नॉलॉजीचा विषय आहे, पण नाही. हा विषय आहे स्वातंत्र्याच्या एका नव्या लढ्याचा. चला तर मग, हा नवा लढा नेमका काय आहे तो समजून घेऊया. या चर्चेची सुरुवात करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका खूप शक्तिशाली विचाराने. कारण बघा, आज आपण ज्या तंत्रज्ञानाबद्दल बोलतोय ना, ते म्हणजे ज्ञानाचं आजवरचं सगळ्यात प्रभावी स्वरूप आहे. आणि बाबासाहेबांच्या मते ज्ञानाचा विकास हेच आपल्या अस्तित्वाचं अंतिम ध्येय आहे. आणि हाच विचार आपल्याला थेट आजच्या मुख्य विषयाकडे घेऊन येतो, स्वातंत्र्यासाठी एक नवा लढा. फक्त फरक एवढाच आहे की हा लढा रस्त्यावर नाही तर डिजिटल जगात लढला जातोय. इथे बघा, किती स्पष्टपणे दिसतंय. एका बाजूला आहे भूतकाळातला संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला आजचा. बाबासाहेबांनी आयुष्यभर लढा दिला, तो कशासाठी? जातीच्या, अज्ञानाच्या, विषमतेच्या बेड्या तोडण्यासाठी. आणि आज आपल्यासमोर एक नवीन प्रकारची विषमता उभी आहे. ती म्हणजे डिजिटल विषमता. म्हणजे बघा, लढ्याचा स्वरूप कदाचित बदललं असेल, पण मूळ संघर्ष तो तसाच आहे. मग खरा प्रश्न हा आहे की हे जे नवीन आणि शक्तिशाली ज्ञान आहे म्हणजे एआय, ते आज नक्की मिळतंय कोणाला? आणि वास्तव असं आहे की हे ज्ञान सध्या फक्त त्यांच्यापर्यंत पोचतंय जे इंग्रजी बोलतात, जे मोठ्या शहरांमध्ये राहतात आणि ज्यांच्याकडे सगळी साधनं आहेत. पण मग बाकीच्यांचं काय? या नव्या क्रांतीमध्ये मागे कोण राहतंय? गावातला शेतकरी, तालुक्याच्या ठिकाणी शिकणारा विद्यार्थी किंवा आपला छोटा व्यवसाय उभा करू पाहणारी एखादी महिला उद्योजिका? ज्ञानाची ही नवीन गंगा काही मोजक्या लोकांपुरतीच मर्यादित राहते आहे. आणि जेव्हा ज्ञान अशा प्रकारे फक्त काही लोकांपुरतंच मर्यादित राहतं, तेव्हा समाजात एक नवीन प्रकारची विषमता जन्माला येते, ज्याला आपण एक डिजिटल जातीय व्यवस्था असंही म्हणू शकतो. या नव्या विषमतेविरुद्ध लढण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला संदेश आजही तंतोतंत लागू पडतो. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. आणि यातला सगळ्यात पहिला आणि पायाभूत शब्द आहे शिका. कारण शिक्षण हेच या लढ्यातलं आपलं खरं शस्त्र आहे. खरं तर आजच्या जगात ज्ञान आणि शक्तीचं सगळ्यात मोठं साधन कोणतं असेल तर ते आहे एआय. पण विचार करा, जर हे साधन फक्त काही मोजक्या लोकांच्याच हातात एकवटलं तर ती एक नव्या प्रकारची सरंजामशाहीच ठरेल. एक गोष्ट आठवून बघा, बाबासाहेबांनी मंदिर प्रवेशाचा लढा का दिला होता? कारण तेव्हा मंदिरं हे फक्त प्रार्थना करण्याची जागा नव्हती, तर ती ज्ञानाची आणि सामाजिक प्रतिष्ठेची केंद्र होती. बरोबर? आता विचार करा, आजच्या काळात ज्ञानाचं असं नवं मंदिर कोणतं आहे? ते आहे एआय. आणि मग जर या नव्या मंदिराचे दरवाजेच बहुसंख्य लोकांसाठी बंद ठेवले तर त्याला काय म्हणायचं? ही एक प्रकारची डिजिटल अस्पृश्यता आहे. हाच आपल्या आजच्या चर्चेतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच डिजिटल विषमतेविरुद्धचा हा लढा फक्त एक नारा नाहीये, तर ही एक चळवळ आहे. ज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या समान हक्कासाठीची एक खूप गरजेची चळवळ. ठीक आहे, पण मग यावर उपाय काय? जेव्हा कुठेही एवढी मोठी शक्ती एकवटते, तेव्हा तिच्यासोबत जबाबदारी येणंही तितकंच किंबहुना जास्तच गरजेचं असतं. हा लोकशाहीचा एक मूलभूत सिद्धांत आहे. जिथे सत्ता आहे तिथे उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी असलीच पाहिजे. बाबासाहेबांनी भारताला संविधान दिलं कारण त्यांना माहीत होतं की सत्तेला कायद्याच्या चौकटीत बांधणं किती आवश्यक आहे. हाच नियम एआयला सुद्धा लागू होतो. अहो, आज एआय आपल्या आयुष्यातले खूप मोठे निर्णय घेत आहे. कर्ज मिळणार की नाही, नोकरी लागणार की नाही, किंवा अगदी न्याय मिळणार की नाही, ह्या सगळ्यामध्ये एआयचा खूप मोठा वाटा आहे. पण हे निर्णय घेणारी सिस्टीम पारदर्शक आहे का? ती पूर्वग्रहदूषित तर नाही ना? जसं संविधानाने आपल्याला एक सुरक्षा कवच दिलं, तसंच एआयसाठी सुद्धा काही सुरक्षा नियमांची गरज आहे. या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अल्गोरिदममध्ये पारदर्शकता असली पाहिजे, त्यातील पक्षपातीपणा तपासण्यासाठी त्याचं ऑडिट व्हायला हवं, आणि प्रत्येक व्यक्तीचा स्वतःच्या डेटावरचा अधिकार मान्य करायला हवा. या सगळ्याचा अंतिम उद्देश एकच आहे, ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, कोणताही भेदभाव न करता. बाबासाहेब म्हणाले होते, शिक्षण हे मुक्तीचं शस्त्र आहे. ते फक्त माहिती मिळवण्याबद्दल नाही बोलत होते, तर ते त्या ज्ञानामुळे मिळणाऱ्या स्वातंत्र्याबद्दल बोलत होते. आज एआय हे त्या शस्त्राची धार आहे. आणि म्हणूनच आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. हे ज्ञान लोकांच्या भाषेत, आपल्या मराठी भाषेत, प्रत्येकाच्या मोबाईलपर्यंत, प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचायलाच हवं. हे फक्त तंत्रज्ञानापुरतं मर्यादित नाही. हे लोकशाहीकरण आहे. ज्ञानाचं, तंत्रज्ञानाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांच्या भविष्याचं.
तर मग चला बाबासाहेबांचा तोच संदेश नव्या रूपात स्वीकारूया. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा, पण आता एआयच्या भाषेत. या चळवळीत सामील होण्यासाठी आणि नवीन माहिती मिळवत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. कारण एआयचा हक्क हा आपला हक्क आहे. प्रश्न फक्त एकच आहे, आपण तो मिळवण्यासाठी उभे राहणार का?